नमस्कार मुलांनो, DAV मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मुलांनो, मागच्या 2 ऑनलाईन तासिकांमध्ये आपण अभ्यासत होतो कविता 10वी बैलपोळा. या कवितेच्या 2 भागांमध्ये आपण कविता पूर्णपणे समजून घेतली आणि कवितेवरील स्वाध्यायही अभ्यासले. आजच्या भागात आपण कवितेवरील उर्वरित स्वाध्याय अभ्यासूया. तर मुलांनो, स्वाध्याय क्रमांक 1, शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे, शेवट समान असणारे शब्द म्हणजे यमक जुळणारे शब्द. तर पहिला शब्द आहे झुली. तर कवितेतील असा शब्द शोधा की त्याच्या शेवटी ली आलेला आहे. तर असा शब्द आहे कवितेतील बांधली. झुली, बांधली, यमक जुळतो ना. तसंच दुसरा शब्द शिंगे, बाशिंगे, यांचा पण यमक जुळतो. ढवळ्या, पवळ्या, सजले, धजले, धजले, लागले, कामधाम, आराम. तर मुलांनो, आपला प्रश्न दुसरा आहे, पुढील शब्दांपासून अनेक शब्द बनवा. पुढे काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांमध्ये लपलेले नवीन शब्द तुम्हाला बनवायचे आहेत. जसे की पहिला शब्द आहे कपाडी. तर या 3 शब्दांपासून आपण नवनवीन शब्द बनवू शकतो. तर पहा कोणते शब्द तयार होतात या 3 शब्दांमधून. पहिला तयार होणारा शब्द आहे कडी. दुसरा शब्द आहे पाडी. तिसरा शब्द आहे पाक. चौथा शब्द आहे पाकडी. म्हणजे कपाडी या 3 शब्दांमधून 4 नवीन शब्द तयार झाले. मग आता आपण दुसरा शब्द अभ्यासूया, पुरणपोळी. तर पुरणपोळी हा 5 अक्षरी शब्द आहे. या शब्दापासून किती नवीन शब्द तयार होऊ शकतात करा बरं. या शब्दापासून तयार होणारा पहिला शब्द पोळी, रण, पोर, पुडी, पुरण असे 5 शब्द तयार झाले. आता तिसरा शब्द आहे गावभर. 4 अक्षरी शब्द आहे. आता या शब्दापासून आपण किती नवीन शब्द तयार करू शकतो ते पाहू. गाव, गार, वर, भव, भर आणि रव असे 6 नवीन शब्द तयार झाले आहे. असेच अनेक शब्द शोधून त्यापासून नवीन शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. आता प्रश्न तिसरा आहे, सजले धजले अशा शब्दांना जोड शब्द म्हणतात. कवितेत आलेले तसेच आणखी काही जोड शब्द लिहा. मुलांनो, जोड शब्द आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये शिकलेलो आहोत. तर आणि जोड शब्द म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. कवितेत आलेले जोड शब्द सांगा आणि त्या व्यतिरिक्त इतरही जोड शब्द लिहा. तर पहा आपण काही जोड शब्द इथे पाहूया. कामधाम, पुरणपोळी, भाजीपाला, केरकचरा, घरोघरी, भांडीकुंडी आणि घरदार. तुम्हाला यासारखे पुन्हा अनेक नवीन शब्द जोड शब्द लिहायचे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, बैल गोठ्यात राहतात तसेच पुढील प्राणी कुठे राहतात ते लिहा. घोडा, घोडा कुठे राहतो? तबेला. वाघ, गुहा. माकड, झाड. हत्ती, हत्तीखाना. मासा, पाणी. कासव, विहीर. कोंबडी, खुराडे. गाय, गोठा. ससा, बीड आणि पक्षी, घरटे. पुढचा प्रश्न अभ्यासूया.
प्रश्न आहे, गावभर मिरवणे म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. खालील शब्दांना भर हा शब्द जोडा आणि त्या शब्दाचा वाक्यात उपयोग करा. जसे उदाहरणार्थ, बाबांनी पोतभर धान्य आणलं. मग इथे भर हा शब्द एका वर्तुळात दिलेला आहे आणि त्याला 4 शब्द दिले आहेत, तोंड, पिशवी, हात आणि भर. या 4ही शब्दांना भर हा शब्द जोडायचा आहे आणि जो नवीन शब्द तयार होतो त्या शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा आहे. जसे की पहा, आपण पहिला शब्द तयार केला, तोंड अधिक भर, तोंडभर. मग या शब्दाचा वाक्यात उपयोग करा, बाईंनी मीनाचे तोंडभर कौतुक केले. दुसरा आहे, पिशवी अधिक भर, पिशवीभर. बाबांनी पिशवीभर आंबे आणले. तिसरा शब्द आहे, हात अधिक भर, हातभर. साप हातभर लांब होता. चौथा शब्द आहे, घर अधिक भर, घरभर. पणती पेटल्यावर घरभर प्रकाश पडला. मुलांनो, तुम्हाला ही सर्व वाक्ये आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. मुलांनो, यानंतर तुमच्यासाठी गृहकार्य आहे. प्रश्न आहे, जोड्या लावा. अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावायच्या आहेत. बैलांचा सण, तर ब गटामध्ये शोधा उत्तर. शिंगे, ढवळ्या, सजले, गावभर. तर या जोड्यांची उत्तरे ब गटामध्ये शोधून वहीमध्ये लिहायची आहेत. मुलांनो, आता तुमच्यासाठी एक उपक्रम आहे. खालील चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत. त्या अक्षरांपासून काही फुलांची नावे तयार होतात, ती शोधा व लिहा. खाली दिलेल्या चौकटींचे व्यवस्थित निरीक्षण करा. पहा, चौकटीमध्ये पहिल्या ओळीमध्ये काय दिसत आहे, सर्व अक्षरांचे वाचन करा आणि काही फुलांची नावे तयार होतात, ती नावे शोधा आणि वहीमध्ये लिहा. उदाहरणासाठी मी एक सांगते तुम्हाला. पहा, पहिले नाव तयार होते, पारिजातक, जाई, जुई. मुलांनो, या पद्धतीने तुम्हाला अनेक फुलांची नावे तयार करून वहीमध्ये लिहायची आहेत. तर मुलांनो, आज आपला बैल पोळा ही कविता संपलेली आहे. पुढे भेटूया एका नवीन घटकासह. धन्यवाद.